पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पुणे शहरातील कोंढवा परिसरात सुरू असलेल्या अवैध मटका व्यवसाय आणि हातभट्टी दारूच्या धंद्यावर अखेर मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईची विशेष बाब म्हणजे प्रतिनिधी मनीषा कदम यांनी स्वतः पुढाकार घेत थेट पोलीस प्रशासनाशी समन्वय साधत मैदानात उतरल्या। मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरात अनेक दिवसापासून मटक्याचे जुगार अड्डे आणि बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री खुलेआम सुरू होती। स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या, मात्र ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती। याच पार्श्वभूमीवर मनीषा कदम यांनी पत्रकारितेची जबाबदारी पार पाडत पोलिसांसह थेट घटनास्थळी धडक दिली। पोलीस पथकासोबत संयुक्त कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले। या कारवाई दरम्यान मटका साहित्य, रोख रक्कम आणि हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। दरम्यान प्रतिनिधी मनीषा कदम यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, अवैध धंदे चालवणाऱ्यांना कुठलीही सूट दिली जाणार नाही। समाज हितासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहतील। पोलीस प्रशासनानेही नागरिकांना आवाहन केलं आहे की आपल्या परिसरात कुठेही बेकायदेशीर हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती द्या। कोंढव्यातील या कारवाईमुळे अवैध धंद्यांना मोठा धक्का बसला असून पुढील काळात अशा कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी मनीषा कदम।